आपल्यासोबत अविनाश पांडे काँग्रेस राष्ट्रीय महासचिव आता उपस्थित आहे आणि आज महानगरपालिकेचे इलेक्शन आहे आणि स्वतः सर आपल्यासोबत महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी वोट करण्यासाठी पूर्ण फॅमिली सोबत आले आहे. सर काय वाटतं तुम्हाला, काय उत्साह आहे? कारण 2017 पासून आता पहिली वेळ महानगरपालिकेचे इलेक्शन होऊन राहिले, वोटिंग चालू आहे. आजचा दिवस जो आहे तो वोटिंगचा आहे. काय वाटतं तुम्हाला, काय उत्साह? हे बघा, लोकतंत्रमध्ये निवडणूक आणि निवडणूकच्या माध्यमातून आलेले प्रतिनिधी त्यांचं खूप महत्व असतो. 2017 पासून पुन्हा पॅन्डेमिक आपला याचा निघाला आणि लोकांमध्ये खूप दिवसापासून ते वाट बघत होते की लोकतांत्रिक पद्धतीने निवडून आलेले प्रतिनिधीद्वारा नियुक्त जे बॉडी आहे त्यांनी इकडे प्रशासनमध्ये सहयोग करावा. मला आनंद आहे की ह्या पर्वमध्ये लोक खूप उत्साहाने पार्टिसिपेट करत आहेत आणि लोकतंत्र पद्धतीने निवडून आलेले प्रतिनिधी निश्चितच 8 वर्षापासून जे एक अभाव होता, जे एक दुर्लक्ष होत होता लोकांच्या सुखसुविधामध्ये, इकडचे लोकल प्रशासनच्या माध्यमातून एकतर्फा काही पुष्कळची महत्वपूर्ण गोष्ट दुर्लक्ष होत होती. तर मला विश्वास आहे की हा निवडणुकीचा रिझल्ट एक नवीन उत्साहाने, एक विश्वासाने लोकांच्या सेवासाठी, लोकांना जास्तीत जास्त त्यांना सुविधा, जास्तीत जास्त त्यांना मदत होईल आणि एक मजबूत प्रशासनाने त्यांना निश्चित रूपाने त्यांना प्रशासनमध्ये काम करताना मदत मिळेल. सर आपल्याकडे सध्या चालू आहे जातीवाद सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला, जातीवादामध्ये फसून ही निवडणूक होणार की एक चांगलं नेतृत्व आणि एक चांगला व्यक्ती पाहून हे नेतृत्व म्हणजे वोटिंग होणार आणि एक व्यवस्थित नगरसेवक भेटणार? काय वाटतं आपल्याला? हे बघा, आता माझ्यासोबत जो कॅन्डिडेट उभा आहे, तुम्ही बघाल की मेरिटच्या आधारावर हे निवडणूक झाले पाहिजे, ते प्रत्येकाचा हा मत असतो. आणि आपण जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्ही बघाल तर पुष्कळसे असे कॅन्डिडेट आहेत, खूप शिकलेले, खूप चांगल्या बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत आणि राजकारणामध्ये हे त्यांचा पहिला पाऊल आहे. आणि मला विश्वास आहे की या माध्यमातून होणाऱ्या लोकांमध्ये पण जाती आणि चा भेदभाव सोडून ऑन मेरिटवर आलेले जे लोक आहेत त्यांना जर त्यांनी पुढे केलं तर निश्चितच येणाऱ्या काळात राजकारणामध्ये एक चांगली पाऊल पडेल, एक चांगला लोक त्याच्यात इंट्रोड्यूस होऊ शकतो. 29 महानगरपालिकेच्या निवडणुकी होणार आहे नागपूरमध्ये आणि आपल्याला काय वाटतं की काँग्रेस त्यामध्ये किती जागेवर निवडून येणार? हे बघा, आता याच्यात मला वाटतं की आपण कोणत्या प्रकाराचा भविष्यवाणी करणं योग्य नाही, पण मला विश्वास आहे की संदेश सारखे जे उमेदवार आहेत कोणत्याही पक्षामध्ये असो, पण मला वाटतं की जसं संदेश बॅकग्राऊंड आहे, पुष्कळचे खूप चांगले उमेदवार आहेत जे शिकलेले आहेत. त्यांना समजतं की त्यांची काय जबाबदारी आहे आणि आपली जबाबदारी पार पाडण्यामध्ये ते लोक कोणती कमी सोडणार नाही. तर याच्यात मला वाटतं की कास्ट, क्रीड हे सोडून जर लोकांनी एक चांगल्या उमेदवारांना जर मौका दिला तर त्याचा परिणाम निश्चित येणाऱ्या काळात याचा खूप चांगला परिणाम होईल. ही इलेक्शन लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण एक साजरा करतो. कोणताही इलेक्शन असो, या इलेक्शन मध्ये आपण लोकांना, नागरिकांना काय आवाहन करणार? माझं फक्त हेच आव्हान आहे की लोकांनी ही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये पूर्णपणे सहभागी व्हावा. ही प्रक्रिया येणाऱ्या काळात आपला हा नागपूर शहर जसा आहे तर हा दिनोदिन हा वाढत चालला आहे, हॉरिझॉन्टलिकली आणि व्हर्टिकली ऑल्सो. तर इकडे पुष्कळची स्थानिक संस्थाची जबाबदारी, याची प्लॅनिंग, याचं नियोजन आणि येणाऱ्या काळात एक आपली उपराजधानी म्हणून याचा गौरव व्हावा म्हणून चांगले लोक जर निवडून आले तर इकडे एक चांगला प्रशासन, चांगली व्यवस्था देण्यात ते सक्षम राहतील. धन्यवाद. तर हे होते आपल्यासोबत अविनाश पांडे. कॅमेरा पर्सन आदित्य सोबत पूजा गोडीच रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर.